नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीसाठी आलेले आहे। तर जसं की लास्ट व्हिडिओमध्ये आपण जो लास्ट मोठा व्हिडिओ पोस्ट केलेला त्याच्यामध्ये आपण फ्लाईटचं दाखवलेलं, फ्लाईटने ट्रॅव्हल केला। तर आज म्हटलं चला आता अजून काहीतरी हॅपनिंग करू। तर मला वाटलं की चला आज आपण मेट्रोचं एक्सप्लोर करू, मेट्रोने ट्रॅव्हल करू। बघू, इतके दिवस झालं पुण्यामध्ये मेट्रो स्टार्ट झाले, तर चला आपण पण मग मेट्रोमधून एकदा प्रवास करून बघूयात, करूयात जरा एक्सपिरियन्स। म्हणून आज ऑफिस सुटल्यानंतर थोडा वेळ होता म्हणून गेले। तर एंट्रन्सलाच इकडे लिफ्ट होती, तर मी लिफ्टमध्ये गेले आणि त्यामध्ये काय दोनच फ्लोअर होते, खाली आणि वरती। तर खाली बसलात की तुम्ही लगेच वरच्या फ्लोअरला जाऊ शकता, जिकडे तिकीट बुकिंग वगैरे सगळ्या गोष्टी आहेत। मग कारण त्याच्यावरती तुम्हाला हे नाही आहे, मे बी दोनच फ्लोअर आहेत, खालचा आणि वरचा, कारण वरती डायरेक्ट मेट्रोचं हे आहे, म्हणजे मेट्रो तिकडे येते। तर विदाऊट तिकीट आणि हे तुम्हाला डायरेक्ट तिकडे सोडणार नाहीत मे बी, म्हणून दोनच फ्लोअरचे आहे। देन झालं, मग इकडून लिफ्टमधून बाहेर पडले आणि इथे बघू शकतात आता ही मेट्रो। जेव्हा मेट्रो आलेली दिसली मी अशी धावत सुटले, म्हटलं नाही ही मेट्रो आपल्याला पकडायची, आणि मी तिकीट वगैरे काहीच बुक केलं नव्हतं। हे बघू शकता, एवढी मोठी रांग तिकडे लागलेली ऑलरेडी तिकीटसाठी, पण मी कशाला वेट करते, मी गेले तिकडे, स्कॅन केलं, पटकन व्हॉट्सअपवरती तिकीट बुक केलं आणि पळत गेले त्या हेकडून। आणि इकडे बघू शकता, मग मला इकडे म्हटलं एवढं धावत जाण्यापेक्षा आपण थोडं जाऊ आरामात। तर मग गेले आणि मी जेव्हा गेले तोपर्यंत समोर मेट्रोचे डोर ओपन होऊन लोक त्याच्यामध्ये बसत होते, तर मी पण लगेच पटकन गेले, आतमध्ये शिरले आणि बसून घेतलं। तसं की मला जागा पण भेटली लगेच, आणि म्हणजे फार भारी वाटलं की ॲटलिस्ट बसायला तरी भेटलं, कारण मी खूप चालत गेलेली मेट्रोच्या रामवाडी स्टेशनपर्यंत। ऑफिस ते रामवाडी स्टेशन थोडं डिस्टन्स आहे, तर मग बसून घेतलं थोडं। मग ते छान त्या विंडोतूनच मी व्हिडिओ काढायला लागले, म्हटलं चला बघूया तरी। आणि मला ते मेन म्हणजे बन गार्डनच्या त्या पाण्याचा व्ह्यू बघायचा होता की कसं दिसत असेल किंवा काय, म्हणून माझी तिकीट फक्त बन गार्डनपर्यंतच होती। आणि हे बघू शकता, हे बेबी माझ्या साईडला बसलेलं इतकं क्यूट होतं ते, आणि ते खूप छान स्माईल करत होतं। आणि मग बिचाराला जागा पुरत नव्हती, कारण त्याला ते ह्याच्यातून छान हे करायचं होतं, बघायचं होतं पूर्ण, म्हणून मी त्याच्या आईला म्हटलं तुम्ही इथे बसा, मी उभी राहते, कारण मला नेक्स्ट स्टॉपला उतरायचं आहे। मग मी परत आली आणि डोअरपाशी उभी राहिली, आणि हे बघू शकता, हे मला जो व्ह्यू बघायचा होता तो मला व्ह्यू इथे दिसला। हे बन गार्डनचा पूल आहे आणि ह्याच्यातून असं मस्त पाणी वाहत होतं, आणि काय सुंदर व्ह्यू होता, खरंच खूप मजा आली। आणि मग काय झालं, पोचलो मग बन गार्डनच्या आपला जो आहे बन गार्डनचा मेट्रोचा स्टॉप, त्याच्यावरती पोचले मी। आणि मग मी आले, ह्याच्यातून बाहेर आले आणि तिकडेच मी म्हणजे एक झालं उतरून, मग मला तिथूनच मी म्हटलं चला आता आपण परत नॉर्मल आपल्या ऑटोने जाऊ घरी, म्हणून मग आले। तर हे बघू शकता, तुम्हाला याच्यामध्ये दिसेल पूर्ण मेट्रो। मी बाहेर थांबले थोडा वेळ आणि मेट्रोचा शूटिंग केलं मी, कारण मला असं वाटलं की मी छान जाऊन शूट करेल प्रॉपर, अशी समोरून मेट्रो येते आणि मी तुम्हाला दाखवते, पण ते सगळं उलटच झालं, कारण मेट्रोच माझ्या आधी पोचली। हे बघा, असं मग ही अशी सुंदर अशी एवढी लांब मेट्रो आहे, आणि इतकं भारी वाटतं मेट्रोमध्ये, मेट्रो मस्त। आणि हे बघा, मी चुकून कुठे येऊन थांबलेली, म्हणजे जे इकडे लोक वरती येतात तिथे जाऊन मी मेट्रोच्या व्हिडिओच्या नादात थांबली। असंच काहीच होत असतं जेव्हा आपण काही व्हिडिओज वगैरे काढत असतो। मग आली परत तिकडून आणि मग इकडे पायऱ्यांवरती आले उतरून, आणि हा मेट्रोचा बन गार्डनचा स्टॉप आहे। खरंच खूप भारी आहे, म्हणजे इतकं छान त्याच्यामध्ये, इतका मोठा, इतका स्पेशियस आहे ना, हे सगळे स्टॉप जे आहेत सगळे बघू शकता, एवढं छान स्पेशियस, असं लाईक एअरपोर्टचीच तुम्हाला फिलिंग येते इथं, एवढं भारी। आणि सिस्टम पण खूप भारी आहे यांची, विदाऊट तुमचं स्कॅनर कोड झाल्याशिवाय तुम्ही ना एंट्री घेऊ शकता ना एक्झिट घेऊ शकता। तर इकडे मी ते स्कॅनर दाखवलं आणि घेतली एक्झिट, कारण ते ओपनच होत नाही, तुम्हाला सोडतच नाही ते बाहेर। मग चांगलं आहे पण सुविधा, म्हणजे एंट्री करताना पण तुमच्याकडे स्कॅनर हवा आणि एक्झिट करताना पण हवा। मग हे इकडून तुम्हाला छान असं उतरायला भेटतं तिकडे। देन अजून एक मी शूट केला, आता बघू शकता समोरून एक, आता इथून अजून मला परत उतरले मी खाली, आणि जसं मला वरती जाऊन घ्यायचं तसं मला खाली उभं राहून घेता आला शॉट, म्हणजे समोरून परत अजून एक मेट्रो येत होती। तर ही बघा सुंदर अशी परत एकदम मेट्रो आली, आणि मी छान असा व्हिडिओ काढला, आणि खरंच खूप सुंदर प्रवास झाला। तुम्ही पण नक्की प्रवास करा।